कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम येऊ का? तुम्हाला किती वेळा सांगायचं या घरात येऊ का असं विचारायचं नाही। ही काही तुमची शाळा नाही। ही माणूस कामात असतो ना, म्हणून विचार। वेळ आहे ना आता तुमच्याकडे? आम्ही जर का कामात असतो आमच्याकडे वेळ नसता येऊ नका असं सांगितलं असतं। बोला आता पटशिरी काय काम आहे ते। एक विनंती होती। विनंती कसली? अधिपतींनी गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे, तर तुम्ही परवानगी द्याल का त्यांना गाणं शिकायला? अशी तुमची इच्छा आहे, अधिपतींची काय इच्छा आहे? त्यांची पण इच्छा मॅडम, त्यांना पण खूप आवड आहे गाण्याची। असं मग ते का नाही आले आम्हाला सांगायला? तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेऊन आलं वय? नाही नाही तसं नाही मॅडम, पण हे बघा ते तुमच्या शब्दाबाहेर नाही। तुम्हाला आवडेल ना आवडेल असं त्यांना वाटत होतं म्हणून नाही आलं। आम्हाला आवडल न आवडल असं त्यांना वाटत होतं म्हणून ते आले नाही। तुम्ही मात्र आला। बर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे। मग द्याल ना तुम्ही परवानगी? तो काय घाई काय एवढी? हा विचार करतो आम्ही, सांगतो तुम्हाला। ठीक आहे तुम्ही विचार करा मॅडम, पण प्लीज पॉझिटिव्हली विचार करा, कारण अधिपतींनी गाणं शिकावं अशी माझीही इच्छा आहे आणि त्यांचीही इच्छा आहे। आणि माझी। अधिपतीच्या गळ्यात गाणं आहे, सूर आहे, मी ऐकलंय। त्यामुळं त्यानं गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे। येत आहे आमच्या ध्यानात तुमच्या दोघांचं पण म्हणणं काय ते। करतो आम्ही, विचार करतो। हरकत नाही, तू विचार कर, वेळ घे, पण चांगला विचार कर आणि त्याच्या इच्छेचाही विचार कर। कळलंय आम्हासनी तुमच्या दोघांची पण इच्छा आहे ती। नाही नाही, अधिपतीनं गाणं शिकावं ही फक्त आम्हा दोघांची इच्छा नाहीये, स्वतः अधिपतीलाही तसंच वाटतंय। बरोबर ना अक्षर? हो खरंच त्यांची इच्छा आहे शिकायची। ठीक आहे, आम्हाला विचार करू द्या। चालेल, तुला हवा तेवढा वेळ घे, विचार कर। तुझा होकार जर असेल तर आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटेल। मॅडम मी येते, पण प्लीज प्लीज। ती विचार करते म्हणाली आहे, पण ती होकार देईलच असं नाही, आणि तिने जर परवानगी दिली नाही तर अधिपती तयार होणार नाही। बाळा तू काय वाटेल ते कर, पण अधिपतीला तयार कर। मी पूर्णपणे प्रयत्न करेन बाबा। असं अक्षरा, हे कलेची आवड, गाण्याची ओढ हे सगळं चारूच आहे। भुवनेश्वरीला ते पक्क माहिती आहे, त्यामुळे कदाचित ती विरोध करेल। त्यामुळे तू अधिपतीला काय वाटेल ते करून कन्व्हिन्स कर, तयार कर त्याला। बाबा जर अधिपतींना मनापासून गाणं शिकावंसं वाटलं तर चांगलंच होईल। मी नक्कीच प्रयत्न करेन आणि गरज पडली ना तर मी मॅडमनाही कन्व्हिन्स करेन। ठीक आहे, मी आलो। आनंदराव बोला घेऊ।
हा बर कोल्हापुरात आला वे बर 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 अंबाबाई दर्शनासाठी आलं बर झालं का नाही मग दर्शन वा 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 कोण कोण आई साहेब आल्यात का नाही तुमच्या आणि वहिनी काय राव वहिनीच आणायची नाही आणि लेक आले का नाही तुमची ती आले ना वा 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 मग झालं देवी दर्शन मग आता भेटूया नाही 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 तुम्हाला माहित आहे का नाही आपल्याकडे इशे आरड असतोय पाहुणे आले की त्यासने आम्ही मिसळ आणि कटवाडा खाऊ घातल्याशिवाय सोडत नाही लक्षात ठेवा हा आणि रातच्याला जरा येळ काढणार असाल तर मग तांबड्या पांढऱ्याचं नियोजन बी लावूया हा गाणं शिकण्यासाठी भुवनेश्वरी मॅडमने अधिपतींना परवानगी देऊ दे खरंच कारण अधिपतींची इच्छा आहे गाणं शिकण्याची मॅडमचा होकार मिळू दे देवी कारण शिक्षणाबरोबर एखादी कलाही अंगी असायलाच हवी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर एखादी कला शिकता यावी म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते आणि आता मी अधिपतींसाठी प्रयत्न करते अशा प्रयत्नांना यश दे फक्त नाही नाही असं जायचं नाही या या एक काम करतो झामोदेशी लोकेशन पाठवतो टामोदेशी पोचा याला लागते हा हा वाट बघाली हा पाठवतो पाठवतो लगेच पाठवतो हा लोकेशन लोकेशन अहो सावकाश एवढी घाई कसली चालली आहे अहो घाईच करायला पाहिजे का काय झालं पाहुणे यायला लागल्यात कोण येतंय हा अहो ते आमचे मित्र आहेत आनंदराव म्हणून हा. आर्किमेड आहेत ते इथं अंबाबाई दर्शनाला आलते कोल्हापुरात पण ती तशीच चालली होती त्यासनी म्हणलं घरला आल्याशिवाय जाऊ नका पाठवलं लोकेशन आता त्यासनी अच्छा काय काय म्हणत तुम्ही आर्किमेड आर्किमेड हे कसलं नाव आहे नाव नाही काम आहे त्यांचं आर्किमेड हे असलं कुठलं काम आहे त्यांचं मला आर्किमेड शास्त्रज्ञ माहिती आहेत फक्त शास्त्रज्ञ नाहीये त्यांनी आर्किमेड आहे तो आर्किमेड आर्किमेड म्हणजे नाही का ते कागदावर सगळे डिझाईन काढतात बांधकाम सुरू करायच्या आधी त्याशिवाय बांधकाम सुरू होऊ शकत नाही एवढा मोठा कागद तेव्हा तुम्हाला आर्किटेक्ट म्हणायचंय का बरोबर तेच म्हणायचं अहो बरोबर कसलं तुमचा उच्चारच कळला नाही समोरच्याला तर तुम्ही काय म्हणताय कसं कळणार म्हणा बरं पटकन चला आर्किटेक्ट म्हणा बरं आर्किटेक्ट गायला नाही सांगितलं म्हणायला सांगितलं हा हा लय सुचते तुम्हाला सगळ्या सगळी पण आवरा हो पाहुणे येणार आहेत आवरा पडदीची ही शाळा नंतर घ्या की माझी तुम्ही आवरा मला बी आवरू दे हो हो मी आवरते तुम्ही पण आंघोळ वगैरे करून घ्या मलाही आवरायला लागेल कारण मला बाहेर जायचं जरा जावा तुम्ही बाहेर पण आधी पाहुणे येणार आहेत हो पाहुणे येऊन गेल्यावरच जाईन मी तुम्ही आवरा तर पटकन आंघोळ करून घ्या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.